कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचगंगा, कसबा बावडा, कदमवाडी आणि बापट कॅम्प या स्मशानभूमी आहेत. या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीनं मोफत अंत्यसंस्कार करण्यात येतात. या मोफत अंत्यसंस्कार उपक्रमाला नागरिकांचा हातभार लागावा यासाठी पंचगंगा स्मशानभूमीसह इतर ठिकाणी गुप्त दानपेट्या ठेवण्यात आल्या आहेत. स्मशानभूमीत अंत्यसंस्कार आणि रक्षा विसर्जनासाठी येणारे दानशूर नागरिक सढळ हातानं दान करत असतात. महानगरपालिकेच्या वतीनं या गुप्तदान पेट्या दरवर्षी उघडण्यात येतात. आज पंचगंगा स्मशानभूमी इथली गुप्त दानपेटी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे आणि मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांच्या उपस्थितीत उघडण्यात आली. यावेळी नगदी विभागाकडील वरिष्ठ लिपिक राजेंद्र देवार्डेकर, सहाय्यक आरोग्य निरीक्षक महेश भोसले, विभागीय आरोग्य निरीक्षक ऋषिकेश सरनाईक, आरोग्य निरीक्षक सौरभ घावरी यांनी या दानपेटीतील रक्कम मोजली. या गुप्त दानपेटीमध्ये 2,08,399 इतकी रक्कम जमा झालेली आढळून आली. मागील वर्षी 3,86,224 इतकी रक्कम जमा झाली होती. त्या तुलनेत यंदा दान रक्कमेत घट झाली आहे. स्मशानभूमीसाठी कोल्हापुरातील दानशूर व्यक्ती, तरुण मंडळं तसंच नागरिक यांच्याकडून शेणी, लाकूड दान करण्याबरोबरच या गुप्तदान पेट्यांमधून आर्थिक मदतही मोठ्या प्रमाणात दिली जाते. महापालिका प्रशासनानं या दातृत्वाबद्दल कोल्हापूरकरांना धन्यवाद दिलेत.